चला या ऋषिकेश चौधरी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वलवलीचे त्यांची क्रीडा नगरी प्रकाश होतील नाईस क्रीडा नगरी पार पडली खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र आणि खऱ्या अर्थानं मॅच देखील अजून वलवलीची सुरू झाली आहे. जयेश पालेकर आणि ऋषी पालेकर यांच्याकडनं वलवली आणि या आयोजनाला शुभेच्छा येतात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नाईटची क्रीडा नगरी पार पडली खऱ्या अर्थानं मेला लागला होता वलवली गावामध्ये. ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज दहिसरचा मराठीचा एक बुलंद तोप मुन्ना शेख यांना मायक्रो फोनवरती. थँक्यू सो मच. तर किरवली संघ आपल्याला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी लगेचच पाठवा व्यासपीठावरती. बघा 12वा टोलमॅन आपला पाठवा. जर समोरच्या संघाने मात्र ऑब्जेक्शन घेतला तर तुम्हाला मात्र कमिटीचा निर्णय आलाय की 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. जरी यजमान संघ असला तरी मात्र नेम सर्वांना सारखेच आहेत. तर पहिला चेंडू पडला. जर 12वा खेळाडू आला नाही तर मात्र 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आयोजक घोषित नक्कीच करतील किरवली टीमला. एक ते ऍडजस्टमेंट केली आहे टी शर्टची पण बोलतात आता दुसरी ऍडजस्टमेंट आम्ही करू शकत नाही. तर 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी मात्र किरवली टीमला दिली जाते. जरी यजमान संघ असला तरी मात्र या ठिकाणी पेनल्टी दिली जाते. आणि पहिला षटक घेऊन गोलंदाज आविष्कार आलाय. आविष्कारचा पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा आलाय. पहिला षटकार पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय फलंदाज प्रभातच्या बॅट मधनं. षटकातील दुसरा बॉल आविष्कार. हा बॉल देखील उडवलाय पॉइंट रिजन मधनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मयूर पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. एक जबरदस्त कलाकार त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय फलंदाज प्रभातच्या बॅटमधनं. प्रभात आणि अजय आघाडीला आले होते. मागच्या सामन्यामध्ये देखील पंकज पावशेच्या बॅटमधनं आम्ही असा षटकार पाहिला होता. आणि आता प्रभातच्या बॅटमधनं देखील तोच षटकार आला आहे. तोच देखील गोलंदाज आविष्कारच्या अगेन्स्ट. या वेळीचा बॉल मात्र सबमरीन डिलिव्हरी होती आणि इथे पंचांचा इशारा आलाय. लाईन खराब आहे म्हणजे अतिरिक्त धाव अजून ऍड होईल आणि अतिरिक्त धावेने तब्बल 13 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. P1चं पहिले षटक मार्गचं आहे. आविष्कारच्या मार्फत पहिले षटक फेकलं जात आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. त्यानंतर तिसरा चेंडू आलाय खराब. यावेळीचा बॉल इनसाइड एज होती. गली रिजन मध्ये पकडलाय झेल आणि संपला इथनं प्रभातचा खेळ.
हॅलो आणि चौकार आलाय फलंदाज साहिलच्या बॅटमधनं. जसा मैदानावरती गेला तसा चौकाराने मात्र अकाउंट देखील ओपन केलं आणि तब्बल धावफलकावरती धावा लागल्यात 17 आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. फक्त 4 चेंडू फेस केलेत कलंबोली टीमने आणि तब्बल 17 धाव बनवल्यात. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट देखील प्रभात ज्याने 2 षटकात ठोकले होते त्याला देखील बाद केला आविष्कारने. आणि पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या साहिलने चौकारने सुरुवात केली आहे. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर इथे फटका उडवलाय मिडॉपच्या डोक्यावरनं सरळ पाठवलाय षटकारासाठी 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती लागल्यात. दमदार सुरुवात पाहायला भेटते कलंबोली टीमची. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. हॅलो पहिलाच बॉल इथनं फेकलाय निर्धाव तेजस. पहिलाच बॉल इथनं निर्धाव फेकलाय तेजस पाटीलने. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आलाय आणि षटकातील आता पुढचा बॉल. यावेळीचा बॉल टॅप केलाय क्षेत्ररक्षक होते. थोडीशी मात्र फंबलिंग पाहायला भेटली आणि एक धाव जरूर कंप्लीट केली आणि एका धावेने धावफलक आता तब्बल 24 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज जरूर बाद झाला. त्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रभातला बाद केलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा जलद गतीने उभारल्या मैदानावरती फलंदाजाच्या मार्फत. साहिल आणि अजय असे दोन फलंदाज मैदानावरती डावाला सावरण्याचं काम चालू आहे. दोन फलंदाजाच्या मार्फत. हो ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट जर झालं असतं मात्र फलंदाजाला मैदान जरूर सोडावं लागलं असतं परंतु डायरेक्ट हिट झाला नाही आणि एक धाव देखील कंप्लीट झाली आणि एका धावेने 25 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. या वेळीचा बॉल देखील मात्र चांगला आहे. फटका चांगला आहे. पॉइंट रिझन मधनं क्षेत्ररक्षक आले होते. शेवटच्या मुमेंटला मात्र पायाने चेंडूला अडवला आणि इथे पाहता पाहता तिसरी धाव देखील षटकातील पुढचा बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मात्र उचली घेणारा होता आणि इथनं निर्धाव चेंडू पाहायला भेटला. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबवले जातात मैदानावरती कारण की दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त
फक्त 5 चेंडू फेकले आणि 5च धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली तेजस पाटीलची. कारण की पहिल्या षटकामध्ये त्याला देखील माहिती आहे, पहिले षटक फेकलं होतं आविष्कारनं, 23 धावा दिल्या होत्या. यावेळीचा बॉल देखील सलगचा या षटकामधला दुसरा बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागले तब्बल 29. कमबॅकचं षटक पाहायला भेटलं. पहिल्या षटकामध्ये 23, या षटकामध्ये फक्त 6 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या तेजस पाटीलनं. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र. तिसऱ्या षटकामध्ये मच्छिंद्र आलाय गोलंदाजी करण्यासाठी. मच्छिंद्रचा पहिलाच बॉल गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आकाश करत होते, परंतु डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केला नाही आणि एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या तब्बल डबल डिजिट मध्ये, म्हणजे 30 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली सुरुवात. महत्वपूर्ण एक फलंदाज जरूर बाद झाला असला तरी मात्र 2 फलंदाज चांगली कामगिरी करतात मैदानावरती. अजय आणि साहिल. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, दिशा देण्याचं काम केलं होतं. 2 क्षेत्ररक्षक आले आहेत, मोठी चेस आहे आणि शेवटच्या मुमेंटला बॉलला अडवलं आणि ते दुसरी धाव घेत असताना मात्र सुरक्षितरित्या क्रीजमध्ये आहेत फलंदाज आणि ते पाता पाता 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 ने धावफलक पोहोचले तब्बल 32 या आकड्यावरती. तर नितीन गायकर यांच्याकडनं मच्छिंद्र पाटीलने जर हॅट्रिक प्राप्त केली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. नितीन गायकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक घेतली तर मच्छिंद्रला 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. परंतु आता या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये अद्याप 2 चेंडू फेकलेत, म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये जर हॅट्रिक प्राप्त केली तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. आणि षटका दिला आता पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. या बिलीचा बॉल मात्र फटका चांगला आहे, अलंद कारफेट बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आले होते कव्हर करीपर्यंत. षटकातील पुढचा बॉल, ते मोठा फटका आलाय, सरळ कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा आलाय. षटकार फलंदाज होते साहिलच्या बॅटमधनं सरळ षटकार आलाय. आमचे स्कोरर होते, त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू खाली पडला. स्कोररला मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या हाताला चेंडू ब्रश होऊन बाहेर निघाला. इथे झेल असू शकतो आणि पकडलाय फर्स्ट स्लिपला झेल आणि संपला इथनं साहिलचा खेळ.
तर या चेंडूवरती जरी विकेट घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल मच्छिंद्रला नितीन गायकर यांच्याकडनं. म्हणजे एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूवरती जरी विकेट घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल नितीन गायकर यांच्याकडनं. धावफलक पोचलंय 39 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आणि फक्त धावाच आल्या होत्या आणि आता 2 षटक मात्र कमबॅकचं पाहायला भेटलं किरवली संघाकडनं. खास करून तेजसनं मात्र गोलंदाजी चांगली गेली. फक्त 7 धावा खर्च केल्या. या बॉलला विकेट घेतला तरी ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु ते बॉल चांगला होता. ही बक्षीस पहिले लावायला पाहिजे होती. ही बक्षीस मी म्हणे नक्कीच लेट झाली आणि आता षटक देखील त्यांचं संपलंय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या 40. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या 40. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये वाघाची वाडी संघाने 59 धावांची गरज होती आणि फक्त 4 षटकामध्ये धावा बनवल्या. ते देखील नावडे संघाच्या आगेस आणि नावडे संघाला मात्र वाघाची वाडी संघाने मात्र त्या ठिकाणी परास्त केलं. सागर पाटील आलाय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल सागर पाटीलचा. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल मध्ये जरूर फेकला होता. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आले होते परंतु लास्ट मोमेंटला थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली आणि 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावफलक पोचले. तब्बल 42 या आकड्यावरती धावफलक पोचले. कुठेतरी आता धावांना अंकुश लावण्याचं काम आपण पाहिलं. खास करून मच्छिंद्र त्यानंतर तेजस पाटीलचा देखील उल्लेख करायला हवा आहे कारण की त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळीचा बॉल देखील ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता आणि इथे देखील 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने कलंबोली संघाची धावफलक तब्बल पोहोचेल त्या 43 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. सागर पाटीलच्या मार्फत फेकले जाते 4थं षटक. यावेळीचा बॉल मात्र फटका चांगला आहे. शेवटच्या मोमेंट्सला तेजसने स्वतःला मात्र झोकून दिलं आणि चांगलं क्षेत्ररक्षक तब्बल 3 धावांचा बचाव केला तो तेजसनं त्या ठिकाणी. फक्त 1च धाव खर्च केली आणि एका धावेने 44 या आकड्यावरती धावफलक पोचले. सांघिक 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकातील आता पुढचा बॉल ते देखील हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. या बॉलवरती देखील 1 धाव कंप्लीट होईल. सिंगल डबलने मात्र आता धावफलकाला पुढे नेण्याचं काम चालू आहे 2 फलंदाजांच्या मार्फत. तर टॉस करण्यासाठी यायचं पडले आणि वलवली दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण लगेचच या टॉस करण्यासाठी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. ते फटका फसलाय. मिक्स टायमिंग होता आणि पकडलाय झेल आणि संपला इथनं फलंदाजाचा खेळ आणि सांघिक 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 46 आणि येणारे बॉल्स असतील 24 आणि धावा बनवाव्या लागतील त्या 47.
या दिलीपजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार केला जाईल. या तुमचा देखील सन्मान करूयात. तर धावफलकावरती धावा लागल्यात टीमच्या 46. त्यामध्ये आम्ही 2 धावा पॅलेंटीच्या ऍड करू म्हणजे धावा लागल्यात 48 आणि 49 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी टीम किरवली संघाला. दिलीपजी पाटील यांचा सन्मान पार करत तर पडले संघाचा कर्णधार उपस्थित आहे मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान करत असताना मुख्य व्यासपीठावरती दिलीप शेठ पाटील यांचा रोहिदासजी पाटील यांना देखील सन्मानित करू. उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. मायेची शाल पुष्प रामदासजी पाटील, मोतीरामजी पाटील, प्रवीणजी पाटील, रवीजी पाटील पाटील यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. वलवलीचा कॅप्टन लगेच त्याच्या टॉस साठी ऋषी या. शिवराजजी बंडू पाटील विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. मुन्ना जाऊयात मैदानामध्ये. उत्तरार्धामध्ये बनवायच्या धावा 49. 2 धावेची पॅनल्टी ऍड केली. 46 बनवल्या. 2 धावेची पॅनल्टी 48 झाल्या. 49 टार्गेट. पहिलं षटक अविष्कारण्य ज्यानं धावा खर्च केल्या 23. विकेट मिळवली 1. महागडा ठरला आणि त्याच्यानंतर तेजस आला. तेजसनं धावा खर्च केल्या 6. विकेट जरी भेटली नसली तरी इकॉनॉमिक्स खूप छान राहिला. नेक्स्ट मॅच पडले टीमचा कॅप्टन आणि वलवली कॅप्टन या मच्छिंद्राला ज्यानं धावा खर्च केल्या 11. विकेट 1. त्यानंतर तुम्ही पाहिलं सागराला धावा खर्च केल्या 6. विकेट 1. टॉस इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते टीमचा कॅप्टन मुकेश ला तुम्ही पाहता. जितेश एका बाजूला टॉस जिंकलाय टीमच्या कॅप्टननं. पडले ना डिसिजन काय तुमचा पेंडिंग आहे. षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स फॉर द गुड क्रिकेट. तुषार त्याच्या समोर तेजस पाटील सागर पाटीलला सलामीची जोडी. पहिलाच बॉल कट केला.
अपरकटचा ढेकणा दर्जेदार शानदार रुबाबदार तेजस पाटीलचा थर्डमॅनला बीट करून सीमा पार पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत तुषारचं चौकारानं. हर्षल आणि मल्हार यांच्याकडनं हर्षित आणि मल्हार यांच्याकडनं जर सामना जिंकला तर 1000 रुपये किरवली टीमला. पहिल्याच बॉलवरती यंदाच्या हंगामामध्ये टसमध्ये असलेला तेजस पाटील काल लाईट गाजवली आहे. 2 मॅन ऑफ द मॅच सुपर 10 मध्ये टीम पोहोचली आहे. आज कशा रीतीनं तेजस्वी बॅट बोलेल. बॉल फटका पोचलाय चौकारनंतर जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटचं ब्रीद वाक्य. गरज होती का काय चाललंय काय सागरचं लक्ष नव्हतं. तेजसचं कॉलिंग देणं गरजेचं होतं. आणि अशा मोमेंटला तुम्ही पाहता झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटचं ब्रीद वाक्य. तेजस यंदाच्या अंगामध्ये फुल टच मध्ये चांगली फलंदाजी त्याची तुम्ही पाहताय आणि त्याला जीवनदान दिलाय. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन. 1 न स्कोर पुढे जाईल. 5 या आकड्यावरती 5 धावा धावपलकावरती. लक्ष 49 धावेचं पार करायचं. 5 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल समोर सागर. फटका एडबीच्या वरनं फिल्डर मन विकेटला. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्या अटेम्प्टला बॉल गॅदर केला. या बॉल वरती मिळाली 1 न स्कोर पुढे जाईल. 6 वरती सागरनं केली आहे 1 ने सुरुवात. तेजसनं केली आहे 4 न स्कोर 6 वरती. तुम्ही सामना एन्जॉय करता. ओम नन्वेश्वर किरवली त्यांना फाईट करतीये कलंबोली. या 2 टीम मध्ये हे क्रीडा नगरी तुम्ही किरवलीच पाहता. ऐतिहासिक क्रीडा नगरी इथे पार पडली नाईटची क्रीडा स्पर्धा. खऱ्या अर्थानं षटकातील पुढचा बॉल अक्षरशः खोदून काढला. या बॉलला मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती सिंगल. स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. या ज्ञानेश्वरजी पाटील पटका प्रथिन. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. फटका पाठच्या रडार मध्ये उंच लांब असलाम ठोकला. लेफ्ट हँडर सागर पाटीलचा दुसरा धमाका. सागर पाटील आक्रमण झाला. यंदा खऱ्या अर्थानं
कर्तव्य आहे, लग्न देखील जमला अशी माहिती आम्हाला देतात आणि ती खुशी आता खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये 2 बॉल 2 षटकार आक्रमण झाला आणि आक्रमणाचं नाव आहे सागर पाटील. क्रिकेटमध्ये सर्वात घातक फलंदाज लेफ्ट हँडर हा लेफ्ट हँडर आहे सागर पाटील. धावपलकावरती धावा 19, सरासरी 12.25 होती ती आता 10ची आली आहे. 18 बॉलमध्ये 30 बनवायचे. शुभमच्या सोबत आहेत. फॉर्च्यून इव्हेंट्स आहे, क्लॅरिटी चांगली आहे, क्वालिटी अलेक्सचं देखील कौतुक. आमचं टेक्निकल रूम भावेजी म्हात्रे, नक्की चेहऱ्यावरती स्मित असतं आणि हे व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थाने तुमचं देखील स्वागत करू. डीजे वंश देखील स्वागत, आमच्या आवाजाची काळजी घेतात. समालोचक आमचे मित्र आमच्या सोबत तिला आज मुन्ना देखील आहे, तुमचं देखील स्वागत करू. पंचाच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं तुम्ही सचिनजी कडून, दानपम रोहिंजन, सदाजी दांडेल, दानपम किरवली याच मातेतील. फटका उडवला, लॉंग ऑनला पकडलाय झेल. पहिल्याच बॉल वरती यश मिळतंय गोलंदाज साहिलला आणि संपला मैदानावरती तेजस पाटील चा खेळ. तो डरना क्या मानो फिर मन पे आईला बोल के थँक्यू डीजे. जमाना खऱ्या अर्थानं कलियुग आहे, बदलला. आता स्नॅपचॅट इंस्टाग्राम वरती आता कबुतराची गरज नाही लागत. आता स्नॅपचॅट आहे, इंस्टाग्राम आहे, हे ॲप्स आहेत ना खूप पुढे गेल्यात खऱ्या अर्थानं. आणि हे संगीत तुम्ही पाहता मॅचला एन्जॉय करता. जतीनला कोण विसरेल, काय काय गोलंदाजी केली जतीननं. तेज सर्रार खऱ्या अर्थानं अपकमिंग. जतीनला विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे. जतीन खूप चांगला क्रिकेटर आहे, काही हरकत नाही. जतीन हे तर टेलर पिक्चरातून बाकी आहे. चांगला प्रयत्न कर, तू देखील सफल होशील, तुला देखील शुभेच्छा. आणि टीमचा प्रशांत पाटील नानू सेनापती याला ठोकलाय कव्हरला लाजवाब अप्रतिम दर्जेचा षटकार. नाम तो सुना होगा प्रशांत पाटील सा. गुरुनाथजी पाटील समाजसेवक किरवली, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कव्हरचा फटका, हा बॉल तुम्ही पाहता लाईन करा. साहिल हा बॉल फेकला वाईट. 100 स्वरूपाची धाव. स्कोरबोर्ड वरती 26 धावा. धावपलकावरती तुम्ही पाहताय 26 रन स्कोरबोर्ड वरती. लक्ष 49 आहे आणि ही याच क्रीडा नगरीमध्ये सराव देखील करतात पूर्णपणे. विकेटची जानकारी आणि हा ठोकला लांबच लांब. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम. लागोपाठचा दुसरा. आज खऱ्या अर्थानं योगेश वाघचा वाईज होतं, आदिवासी समालोचक. नितीन पाटील यांचा वाढदिवस, तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आज बर्थडे कुठे लपल्यात काय माहिती. या जरा पडद्याच्या पुढे या, तुम्हाला देखील शुभेच्छा देऊयात आज वाढदिवसाच्या. या गुरुनाथजी पाटील तुमचं देखील स्वागत. तिसरा येईल का प्रशांतच्या बॅट मधनं. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. कशा रीतीनं फटका सजवायचा दाखवतायत प्रशांत. धावपलकावरती धावा तुम्ही 33 पाहता. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 49 टार्गेट समोर आहे. स्वतःचा होम ग्राउंड आहे पूर्णपणे या ग्राउंडचा, त्यांना माहिती आहे. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. 2 षटकानंतर इथे मात्र बीट केला. प्रशांत उर्फ नानूला जाग्यावरती ठेवला. गोलंदाज साहिल. या षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावपलकावरती धावा तुम्ही 33 पाहता. लक्ष 49. षटकातील शेवटचा बॉल. झेलची शक्यता इथे मात्र काय गलर आउटची संधी. विकेट सागरची गेली आहे आणि गरज होती का इथे तू मैं करता करता मात्र
इथे दोनच गाड्या एका साईडला असल्या तर नक्कीच अपघात होणार. हा अपघात झालाय सागरचा, काही गरज नव्हती या धावेची. बॉल फिल्डरच्या हातामध्ये झेल सोडला, त्यात धाव करण्याच्या नादात रन आउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. 33 वरती लागणारा दुसरा धक्का. थँक्यू सचिनजी पाटील यांचं देखील शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली. पुन्हा एकदा 14 वर्ष वनवासाला श्रीराम प्रभू पुन्हा एकदा 500 वर्षानंतर अयोध्येला आलं आणि आपलं देखील भाग्य खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हे प्राणप्रतिष्ठा आपल्या डोळ्यानं पाहायला भेटली. अक्षरा देखील पाहिलं, कलश देखील पाहिलं. 500 वर्ष आपले आजोबा गेले असतील, पंजोबा गेले असतील, त्यांना नाही आपलं देखील आयुष्यभर खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या डोळ्यानं प्राणप्रतिष्ठा पाहिली. बरे अयोध्याला नाही गेलो पण टीव्ही वरती पाहिली, ही देखील महत्त्व आहे. मॅचेस लाईव्ह एन्जॉय करताय, प्राणप्रतिष्ठा लाईव्ह एन्जॉय केली. खऱ्या अर्थानं ही भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हटलं ना की आता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कधी पण काही पण होतं. उन्हाळ्यामध्ये पाऊस, हिवाळ्यामध्ये पाऊस पडतंय. लोक म्हणतात लोकांचं पाप आहे, काही आयुष्य हा उद्ध्वस्त काही नाही होत. तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा असणारा जो टाळ मुद्रुंगाचा जो हा वारसा आहे ना या महाराष्ट्रामध्ये, याच्यामुळे प्रत्येक इथे मराठी आज जिवंत आहे. आणि खऱ्या अर्थानं हरिनाम म्हणा, भजन म्हणा, कीर्तन म्हणा, या त्यांच्यामुळे आज हा महाराष्ट्र देवनाम कीर्तनकार होतात ना, त्याच्यामुळे हा महाराष्ट्र जिवंत आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय आज जपला जातोय आपल्या माध्यमातून, प्रत्येक माणसाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे कुठेतरी हा आपण पाहतोय पूर्णपणे माणूस होऊन जगण्याची धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय. 2 पुढे जात असताना 35 या आकड्यावरती नवीन बॅट्समन आला रोशन पाटील. 11 बॉल 14ची अजूनही गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी मैदानावरती. 11 मध्ये बनवायच्या धावा. 14 प्रशांत समोर आहे, उडवलाय बॉल उंच खूपच गेला. मेन विकेटचा फिल्डर धावतोय. हा काय झेल घेण्याचा प्रयत्न तुम्ही पास स्कीम झाले. खऱ्या अर्थानं या बॉलवरती धावा 2. अविनाशजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आगमन झाला. जय मल्हार. हर्षित मनोज पाटील यांच्याकडनं 1000 रुपयात किरवली जिंकली. तर हा बॉल खूप चांगला समोरून मात्र काढलाय बॉल, बीट केलाय मी म्हणेन प्रशांतला. प्रशांतचा झेल दुसरा सुटला. खऱ्या अर्थानं 2 झेल सोडले. प्रशांत घातक आहे. प्रशांतची फलंदाजी मी पाहिली आहे, कुठलाही क्षणाला अटॅक करू शकेल असा अटॅकिंग बॅट्समन प्रशांत पाटील तुम्ही पाहता या मैदानामध्ये. कट केला बॉल, चाललाय थर्डमॅनला दन 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 करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारानं स्कोर पुढे झाला 41 या आकड्यावरती. फडका आणखीन एक झेल आहे. तिसरा झेल उडालाय, सोडेल का? आता सोडणार नाहीये. गोलंदाज कॉटन बॉल पकडलाय झेल आणि इथे संपला प्रशांत पाटीलचा खेळ, ज्यानं योगदान 20 धावेचं दिलं. सामना 8 बॉलचा केला, त्याची विकेट झाली कॅरी. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 41. 8ची अजूनही गरज आहे. थँक्यू. रायगड म्हटली तर छत्रपती शिवाजी,
महाराजांचे पायगुण ही रायगड मधली अंतवीर कांतवीर वास्तव बलवंत फडके यांची ही रायगड भूमी. रायगड म्हटलं तर भूमी पुत्रांचा कैवारी. खऱ्या अर्थानं 12.5% शिल्पकार आणि 5 वेळा आमदार 4 वेळा खासदार असे मात्र दिवा पाटील आमचं नाव द्या. खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल एअरपोर्टला ते दिलं गेलं. आंदोलन अग्री कोळी खऱ्या अर्थानं कराडी सर्व 18 जाती फडसादी आंदोलनामध्ये अपील जोरदार. मिडल ऑफ गव्हर्सला स्टंप मध्ये आकाशामध्ये पंचांचा बोट तू चल में आया. प्रशांत पाटीलची विकेट पडल्यानंतर दडपण निर्माण झालाय आणि आता समीकरण उरलाय 6 बॉल बनवायच्या धावा 8. अजून मॅच संपली नाहीये ती सांगत असताना कलंबोलीचा हा गोलंदाज तुम्ही पाहताय प्रभातला. थँक्यू. विश्वास पाटील मैदानामध्ये गेला. समोर तुम्ही पाहता रोशन पाटीलला दोघे बंधुराज आता मैदानामध्ये किरवलीला विजयाची डरकाली फोडायची. 6 मध्ये 8 धावा बनवायच्या. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. इरफान पठाण इसू पठाणला तुम्ही पाहिला आणि आता रोशन पाटील विश्वास पाटीलला पाहता. 6 मध्ये 8ची अजूनही गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला कंकेश्वर. त्याला 8 धावा रोखायच्यात. समोर रोशन पाटील म्हटलं जातं भारतामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं पण वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं 10 मॅचेस भारतानं जिंकल्या. 11 मॅचेस ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं भारतामध्ये. इथे असं घडेल का? केरळला पराभूत करेल का टीम कलंबोली? हा प्रश्नचिन्ह लागला या महिन्यामध्ये. पहिलाच बॉल तुम्ही पाहता 1 केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न कॉल दिला. दुसरी होऊ शकते चितीच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 43. खऱ्या अर्थानं शिवम 2 धावेच्या पॅनल्टी दिली होती आपण किरवलीला आणि 2 धावा या शेवटच्या मोमेंटला माघात पडतील का किरवलीला? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. ह्या 2 धावा खूप महत्वाच्या आहेत. एक धावेचं महत्व विश्व क्रिकेटमध्ये ज्यानं 1 धावेनं हा सामना गमावला आणि आता समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील ते 5 बॉल मध्ये बनवायच्या 6. एका मोठा फटका मॅच विजयी करून दिले किरवलीला. डॉट बॉल मॅच मध्ये आणण्याचं काम कोलंबोला करेल यामध्ये शंका नाही आहे. हा बॉल डॉट आला. हा बॉल बॅटचा आतला कडा लागला. बॉल डॉट आला आणि आता समीकरण तुम्ही पाहता 6 बॉल 4 चेसिंग कंपल्सरी खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आणि आता इथून दडपण होईल का? आणखीन डॉट बॉल येतील का? फडका प्रतिनं बॉल साला एक्स्ट्रा कव्हरला दणदण करत रोशन पाटील ठोकलाय चौकार. थँक्यू. 3 बॉल 200 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. इथून डॉट बॉल आले मग काय स्पेशल निर्माण होईल. स्पेशल रोशन वरती निर्माण होईल. रोशन धडपण निर्माण करेल का किरवली वरती? रोशन चांगला फलंदाज आहे. हा फटका उडवला मस्तामिंग आणि इथे पकडलाय झेल. आता दडपण 2 बॉल 2 ची गरज. रोशन पाटीलची विकेट कॅरी. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं सावली मैदान देसाई काल झालं. हे क्रीडांगण ऐतिहासिक किरवलीचं मॅच मध्ये का
2 बॉल 2ची गरज आहे. किरवलीला पराभूत करेल का कलंबोली? रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त महत्वाची असेल आणि खऱ्या अर्थानं आता इथे या मॅच मध्ये मॅच महत्वाची आहे. 2 बॉल महत्वाचे आहेत आणि आता इथून डॉट बॉल आला तर स्पेशल निर्माण होईल. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणार टीम वरती मच्छिंद्र पाटील विजयी करून देईल का संघाला? हा बॉल डॉट फेकेल कंकेश्वर आणि ह्या मॅच मध्ये काय रोमांचक थर्रार टेनिस बॉल क्रिकेटचा. हे तर क्रिकेट आहे. 6 मध्ये 20 पाहिल्या, 6 मध्ये 30, 6 मध्ये 36, 6 मध्ये 42 देखील पाहिल्यात. मग कधी कधी 6 मध्ये 8 देखील नाही उताडा पाहिल्यात. हा विक्रम होईल का कलंबोलच्या नावावरती? मच्छिंद्र पाटीलला तुम्ही पाहता आणि या षटकातील हा बॉल फेकण्यासाठी सज्ज. फडका प्रतिने 1 किल्ले पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, बॉल चालला, विजयाचा चौकार आणि लढलेत पण खऱ्या अर्थानं आणि वाघासारखे लढले आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये जय पराजय होत असतं. आता मात्र मैदानामध्ये प्रेक्षकांमध्ये उलखटा लागली की इथे पराभूत होतील का संघ, पण असं नाही घ्या. हे जरूर नियतीला मंजूर नव्हतं मंजूर किरवलीला नव्हतं, नियतीला. चांगला सामना झाला, काही हरकत नाही. प्रेक्षकांना देखील चांगला सामना पाहायला भेटला आणि ओम नर्मदेश्वर किरवली संघानं खऱ्या अर्थानं हा विजय प्रस्थापित केला आणि खऱ्या अर्थानं खूप कलंबोली टीम तुमचा देखील पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील.